चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं, आपण सर्वांनी टायटल वाचलं। राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 100% येणार। या ठिकाणी 1500 रुपयांची तेजी। सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 100% येणार। या ठिकाणी 1500 रुपयांची तेजी। पण ऑगस्ट महिन्यात असं काय घडणार की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 100% येणार। या ठिकाणी 1500 रुपयांची तेजी। आणि ही जी 1500 रुपयांची तेजी ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार, तर याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार। आणि जर ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात 1500 रुपयांची तेजी आली तर या तेजीमध्ये मग ऑगस्ट महिन्यात आपण कांदा विक्री करायची अथवा नाही। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी जरूर शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा। मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात, शेअर करतात, परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं हे नेहमी राहून जाते। अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की कास्तकार बांधवांनो, आपल्यासारखीच मेहनत मी व्हिडिओ तयार करताना करत असतो आणि फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल करून घ्यावं, एवढीच आपणास कळकळीची विनंती। असं केल्यानं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्राचं प्रोत्साहन मिळते, ऊर्जा मिळत असते, ज्यामुळे दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही सादर करू शकतो। हे फक्त तुमच्या सबस्क्राईबनं होऊ शकते, म्हणून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे येणारा व्हिडिओ सुद्धा सातत्यानं आपल्याला या ठिकाणी वेळेवरती सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभाव 100% येणार, 1500 रुपयांची तेजी। पण ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव 100% येईल, 1500ची तेजी। आणि या तेजीमध्ये अखेर ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार। आणि जर कांद्याच्या बाजारभावात 1500ची तेजी आली तर ऑगस्ट महिन्यात आपण कांदा विकावा अथवा नाही, चला या प्रश्नाचं सुद्धा अचूक उत्तर आपणास देऊन टाकतो। तर बघा मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात कांदा बाजारभावात 1500ची तेजी येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याचा कांदा बाजारभाव। सध्या कांद्याचा बाजारभाव 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। सध्याचा कांदा बाजारभाव उत्पादन खर्च काढण्यासाठी सुद्धा अनुकूल नाही, म्हणजे कास्तकार बांधवांचा उत्पादन खर्च सुद्धा या बाजारभावानं सध्या निघत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील कांद्याचा बाजारभाव अवलंबून आहे बांगलादेशच्या निर्यातीवरती। बांगलादेशची कांदा निर्यात 100% ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आपल्याला ऑगस्ट महिन्यात या ठिकाणी बांगलादेशची आयात सुरू झाल्यानंतर कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात तफावत दिसणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की बिहारच्या निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार कांद्याची विक्रमी खरेदी ऑगस्ट महिन्यात करण्याच्या तयारीत आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा खूप मोठा इश्यू निर्माण झाला आहे। याचा आपल्याला प्रतिसाद किंवा प्रतिबिंब या ठिकाणी जे आहे ते ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात दिसू शकते की जेव्हा मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक प्रचंड गॅप आपल्याला दिसू शकतो। आणि लक्षात घ्या ही अनुकूल कारण आहेत। त्याचबरोबर जागतिक बाजारात चीन आणि पाकिस्तानची कांदा निर्यात ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात प्रचंड घसरणार आहे।
तर या सर्व अनुकूल कारणांमुळे ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आहे आणि ही तेजी 1500 रुपयाची असेल तर आश्चर्य वाटायला नको असं कांदा तज्ज्ञांचं या ठिकाणी मत आहे. आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव अलगद 31 ऑगस्टपर्यंत जर 3000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे. पण अशा परिस्थितीमध्ये मग विक्रीचं पाऊल उचलत असाल तर सध्या पॅनिक सेलिंग म्हणजे घाबरून कांदा विक्री करू नका. जुलै महिना आपल्यासाठी या ठिकाणी फायदेशीर ठरला नाही हे मान्य आहे, पण ऑगस्ट महिना वाट बघतोय प्रचंड तेजीसाठी आपली. म्हणून स्वतःपाशी असणारं 24 कॅरेटचं सोनं पितळच्या भावात विक्री करू नका. थोडं थांबा, कळ काढा, ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी होईल फायदा. कारण ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार आहे. ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव 3000च्या पार गेला की तिथून पुढे 3000च्या वर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री सुरू करा, ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी 100% फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला त्यामुळे व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या सर्वांना हात जोडून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत मी व्हिडिओ तयार करून पाठवत असतो. कृपया माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या. याच्यासाठी तुम्हाला एकच विनंती आहे की व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या तिथं लाल रंगाचं सबस्क्राईब मराठीतील सदस्यत्वाचा ऑप्शन त्याला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी टचवाले नोटिफिकेशन ऑन करा. यामुळं आपलं सबस्क्राईब होऊन जाईल आणि येणारा व्हिडिओ सातत्यानं आपल्या या ठिकाणी मिळत राहील. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उद्या व्यक्त करतो. पुन्हा एकदा खूप खूप आभार.